लीला, ए लीला, काय गए? कुठे आहेस तू? अरे त्या एजेंटना तिथे मंदिरात बघून लीला चिडली असेल म्हणून घरी आली असेल असं वाटलं मला. ते इथे घरात पण नाहीये. कुठे गेली असेल ही? काय देव बाप्पा, गणपती बाप्पा. काय ग, पुढे गेली होतीस? देवळात सगळीकडे शोधलं तुला. जाताना सांगून जाता येत नाही का? सॉरी, खरंच सॉरी. पण अंकल आले आणि मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. अगं ऐकलंस ना मी काय म्हणाले? अगं मावशी आई, ऐकलंस ना मी म्हटलं की अंकल आले म्हणून मला जावं लागलं त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी. अय्या, खरंच तू एजंटच्या घरी गेली होतीस? हो ना. आई गं, काय आनंदाची बातमी दिलीस तू. देवा, तुझ्या तोंडामध्ये ना साखर पडो. साखर नको. तुला जे जे आवडतं ना गोड ते सगळं तुला मिळवू दे. नाही म्हणजे ते एजे देवळात आले ना तेव्हाच मला वाटलं होतं की काहीतरी चांगलं होणार आहे. बघ तसंच घडलं की नाही बाप्पा. गणपती बाप्पा, मी गेल्या जन्मी ना खूप पुण्य केलं असणार म्हणून तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत. ते लोक म्हणतात ते खरं आहे. तुमच्या दारात कोणी आलं ना कोणी विनमुख कधी जात नाही. तुम्हालाच दया आली ना माझी. हो ना? कुठली इच्छा पूर्ण केली? ते राहू देत ग. मला सांग, ते एजे तुला त्यांच्या घरी का घेऊन गेले होते? अगं त्या आजी आहेत ना, म्हणजे अंकलच्या आई. माहितीये माहितीये. हा, त्यांची तब्येत बिघडली म्हणून मला ते घेऊन गेले. हा, अगं बरं वाटत नव्हतं तर डॉक्टरला बोलवायचं ना. तुला कशाला बोलवलं? तू काय डॉक्टर आहेस? आता ते काही मला माहिती नाही, पण हेच कारण होतं. नाही 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 नाही, हे कारण नसणार. एजे तुला घरी घेऊन जायचं काहीतरी दुसरंच कारण असेल. काही असतं तुझं मावशी. त्या आजींना बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी बोलवलं होतं मला, इतकंच. तसं नाही ग. ते मला काय वाटलं, एजे आणि तुझ्यात तो प्रॉब्लेम झाला होता ना, तो सुटला असेल म्हणून त्यांनी. अगं तू अजून हा विचार करतेस? तू नाही सगळं प्लीज तुझ्या डोक्यातनं काढून टाकत. ते अंकल आणि मी लांब राहिलेलंच बरं. लीला, तू काहीही म्हणालीस तरी मी आणि विक्रांतने जे ठरवलंय तसंच होणार आहे. मावशी आई, अगं मावशी आई, कसला विचार करतेस? काही नाही. काय ग हातात काय तुझ्या? हे आजींनी मला साडी दिली. साडी? अगं आधी नाही का सांगायचं हे? गो महागडी वाटतेय. महागडी दिसतीये ग. किती छान. काय ग वापरलेली दिसते नाही? घ्या. जहागीरदारांसारख्या एवढ्या मोठ्या घरातून पहिल्यांदा भेट मिळाली साडी, ती पण सेकंड हँड. अगं मावशी आई, हो ही वापरलेलीच आहे. काय? एजंटची पहिली बायको अंतरा, त्यांची साडी आजींनी मला दिली. लीला, आज तुला अंतराची साडी मिळाली, उद्या नवराही मिळेल. आमच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून दिली आहे मला आजी. अय्या, झाली का मैत्री? छान ग छान. त्या चांगल्या आहेत नाही सरोजिनी ताई? तू बस बस बस. अगं बस, अगं पण बस बस. अजिबात उठायचं नाही. आलेच मी. हलू नको जागेवरून. आले मी, आले. हा थांब. अगं पण काय करतेस? बस बस बस
बस बस बाजूला. आल्या गेल्याची, वाऱ्याची, कुत्र्याची, मांजराची, झाडाची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची आणि दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती नावाच्या त्रिमूर्तींची तुला नजर लागू नये, त्यांच्यापासून तुझी कायमची सुटका होऊ देत. नको नको. कशाला सुटका कशाला होऊ देत? उलट त्या त्रिमूर्ती कायमच्या तुझ्या राशीला येवत आणि मग तू त्यांना कायमच सरळच करून टाक. झालं का? हो हो आले आले. घ्या. इथे ऍक्ट्रेस मला व्हायचंय आणि ड्रामा मावशी करते. कधी कधी मला वाटतं माझी लहान नाही मोठी बहीणच. किती समजून घेतेस ग मला. मी साळुंखेंना शब्द काय दिला की त्यांचे सगळे पैसे परत करी, तर तू माझा शब्द खाली पडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करतेस. माझे सगळे सिक्रेट्स मी तुला सांगते. तू माझा सगळा वेडेपणा कायम सहन करतेस. तरी सुद्धा मी काहीतरी गोंधळ घालतच असते, पण माझा गोंधळ सावरून घ्यायला सुद्धा तू माझी मदत करतेस. तू नसतीस तर कसं झालं असतं ग माझं? मी कोणाबरोबर सगळं शेअर केलं असतं. खूप गुणाची आहे माझी बहीण. बोल ना ताई, थांबलीस का? कानांना इतकं मस्त वाटतं ऐकायला. सांग ना कशी छान आहे मी. वेडा बाई आहेस तू. हे म्हणजे तू जागी राहून सगळं ऐकत होतीस माझं बोलणं? हो मग सोडतीये का? जागी असताना तसंही ताई तू माझं काही कौतुक वगैरे करत नाहीस बरं का. म्हणलं एवढी संधी चालून आलीच आहे, तर ऐकून घेऊया आपलं कौतुक. चुप. बरं मला सांग, तुला खूप झोप आलीये का? खूपच झोप आली खरं तर. पण माझं ऐक ना. उठ ना, उठ. बस. रेव, उद्या ना मला एका लुक टेस्टसाठी जायचंय. जर मी सिलेक्ट झाले आणि मला काम मिळालं ना, तर खूप बरं होईल ग. मिळेल, नक्की मिळेल. मला पण उद्या खूप मोठ्या 2 ऑर्डर्स डिलिव्हर करायच्या आहेत. खूप काम आहे सकाळपासून. किती काम करतो ग माझं बाळ. बरं कशी जाणार आहेस डिलिव्हरी करायला? कशी म्हणजे? चालत. का ग? काय झालं? आता तू बोलत होती एवढं चांगलं. काय झालं? आधी मला सांग, मी तुझी कोण आहे? ताई. काय? ताई. ताई आहे ना मी तुझी. मग तुला हक्काने सांगता येत नाही की मला तुझी स्कूटर दे डिलिव्हरी करायला? ठेव. दारात स्कूटर उभी असताना का अशी उन्हात फिरत असतेस? हिची उन्हात अनात फिरतेस ना म्हणून रात्री झोपेत करण्याची वेळ येते. आणि किती टाण पण झालंय ग माझं बाळ. हो, पण मग मी उद्या गाडी घेऊन गेले तर तू कशी जाशील लुक टेस्टला? आणि तू टाण झालीस तर काय करायचं? आगाऊ. येऊ उद्या ना माझी लुक टेस्ट जवळच आहे, तेव्हा मी चालत जाईन, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कसं असतं ना, एक्सरसाइज पण करायला हवा ना. पण कसं आहे ना, एका टीव्ही सुपरस्टारला त्याची फिगर मेंटेन करणं खूप महत्वाचं असतं. कळलं? हे भारी आहे. मग ताई एक काम का नाही करत, तू ना मला तुझी गाडी रोजच दे. म्हणजे कसं माझं काम पण होईल आणि तुझी फिगर पण मेंटेन होईल. लाडात येऊ नकोस. बरं ऐक, उद्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्मेट घालूनच स्कूटर चालवायची. कळलं? आणि चल, आता डोक्याला तेल लावून देते, म्हणजे डोकेदुखी पळून जाईल. जशी तुमची आज्ञा बहिणाबाई. पण मला सांग, तुला दुखलं का ग? खूप दुखतंय, काय सांगू तुला. मग नीट वाग. चल. अगं हळू बस. मी आता माझा निर्णय बदलणार नाहीये. कारण काय, हा तुम्ही मला वचन दिलंय, आता तुम्ही मागे फिरू शकत नाही.
एजंटशी जिचं लग्न मोडलं ती मुलगी लीला. याला म्हणतात नशीब. मी इथे आलो होतो एजेचा गेम संपवायला, पण आता देवानी स्वतःच मला मदत करायचं ठरवलं. नाहीतर एजेची पळून गेलेली बायको बरोबर माझ्याच गाडी समोर येऊन कशाला पडली असती. चला किशोर जागीरदार, मौके पे चौका मारायला तयार राहा. हा रोड ऍक्सिडेंट आहे ना? हो. पेशंटला तुम्ही ओळखता का? हो म्हणजे जवळची नातेवाईक आहे माझी, काकू आहे माझी. ती काही सिरियस नाही आहे ना मॅडम? नाही, ते माहिती नाही मला, पण मॅडमनी त्यांच्या काही ब्लड टेस्ट करायला सांगितले आहेत. त्यांची फाईल आली की मी तुम्हाला देतेच. तोपर्यंत तुम्ही प्लीज बसून घ्या. ओके ठीक. कालपासनं एक गोष्ट माझ्या डोक्यातनं जात नाही अंतरा. आईने लीलाला साडी दिली, तुझ्या जागी मला कुठल्या तरी दुसऱ्या मुलीला इमॅजिन करावं लागतं, त्याचा मला त्रास होतोय. आणि हे तूच करतेस ना. लीलापर्यंत ही साडी कशी पोचली, लीला या घरात परत का आली, हे फक्त कोइन्सिडन्स आहे का हे सगळं तू घडवते मुद्दाम? आय नीड आन्सर्स अंतरा, आय नीड आन्सर्स. माझा आणि लीलाचा काहीही संबंध नसतानाही वारंवार आम्ही एकमेकांना का भेटतोय? मला माहिती आहे या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. नम्रताच्या लग्नाला कोणती साडी नेसायचं ठरलंय का? मी ड्रेसेस घालेन. तुला ऑफ आहे त्या दिवशी, पण मला इथे ड्युटी करून यावं लागणार आहे. अगं त्यात काय एवढं? हो तर हॉलवर नेस ना. मी आणू का तुझ्यासाठी साडी? बरं ठीक आहे, आण. वेळ मिळाला तर नेसेन मी. ओके चालेल, ठीक आहे. मॅडम ते लीला मॅडमच्या रिपोर्टचे हे प्रिस्क्रिप्शन लॅबमध्ये द्या. ओके. आणि याचे पैसे? ते लॅबमध्ये जमा करा आणि रिसिप्ट इथे आणा. ब्लड सॅम्पल इथे कलेक्ट होईल. ओके. मॅडम मला एक सांगू शकाल, लीला मॅडमला एक्झॅक्टली काय झालंय? ते आता रिपोर्ट आल्यावरच कळेल. ओके. आधी कळू तर दे तुला काय झालंय, मग कोणाला सांगायचं ते बघू. सावधान, शुभमंगल सावधान. काय छान वाटतंय. म्हणजे स्टेजवर अंतरपाटाच्या एका बाजूला लीला, दुसऱ्या बाजूला एजे, आणि आम्ही सगळे अक्षता टाकतोय. आहा, काय छान वाटतंय. म्हणजे लीला मोहिते, लीला जहागीरदार होणार. देवा, माझं सेकंड हँड आयुष्य एकदम ब्रँड न्यू होणार. शुभमंगल सावधान. हॅलो, बोला. एजंटच्या सासूबाई, काय म्हणता? कशी काय आठवण काढली? सगळं काय ठीक ना? अहो, सगळं तुम्ही सांगताय तसंच घडतंय. काय कमाल प्लॅन आहे हो तुमचा. मला इतका आनंद होतोय ना. आता लवकरच माझी लीला जहागीरदारांच्या घरी सोन म्हणून जाणार. तुम्हाला सांगू का, मला आहे ना कानामध्ये मंगलाष्टक ऐकू येतात. काय आनंद झालाय. हे बघा, काहीही करून ना हे लग्न व्हायलाच हवं. एकदा माशी शिंकली आहे, ते पुरे झालं.
साहेब ते मला सांगा ना आता पुढे आपण काय काय करायचंय सांगा. मी करते सगळं तसंच करते तुम्ही सांगाल तसं. झालं तुमचं? हं? मी बोलू आता? मला सांगा, मुलगी कोणाची आहे? माझी मुलगी. लग्न कोणाच्या मुलीचं आहे? माझ्या. पैसे कोणाला हवे? माझ्या मुलीला. मग आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. हे बघा, एजे आणि लीलाच्या लग्नासाठी मी एकटा राबणार नाहीये. तुम्हाला पण हातपाय मारावे लागणार. सगळं प्रेशर माझ्यावरच येतं. हे बघा, जहागीरदारांशी संबंध आता कसे वाढवायचे हे तुमचं तुम्ही पहा. हो ऐका ना, पण मग म्हणजे मी आता काय करू? मी परत आजारी पडायचंय का? अहो, सारखं काय आजारी पडायचं? केलात ना एकदा तो प्लॅन, आता दुसरा काहीतरी विचार करा. तेच तर. हे बघा, तुमचं स्वतःचं डोकं चालवा जरा. अहो तेच तर, मला काही सुचत नाहीये म्हणून तर मी तू. हॅलो 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 ऐकू येत नाहीये. हॅलो काय हा ना, त्या जहागीरदारांशी संबंध वाढवायचे म्हणजे मी नेमकं काय करू? देवा देवा, मला काहीतरी सुचव सुचव. मला बुद्धी चालू देत अक्कल माझी. कालिंदी, कसं काय जमतं ग तुला हे सगळं? अभिराम, अजून मी लीलाला अंतराची साडी का दिली अजून हाच विचार करतोयस तू? बाळा, कालची गोष्ट आहे ती. अजून मनामध्ये राग धरून बसलायस? ही गोष्ट कालची असली तरी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. हे बघ अभिराम, जेव्हा तुझं लीलासोबत लग्न ठरलं होतं तेव्हा देखील तू लीलावर प्रेम करत नव्हतासच. पण माझं आणि अंतराचं तसं नाहीये बाळा. अंतरानं स्वतः तिची निवड केली होती आणि मला देखील लीलाच माझी सून होईल, लीलाच तुझी बायको होईल असेच संकेत मिळत होते. आम्हा दोघींच्याही मनामध्ये फक्त लीला होती आहे. म्हणून मी काही चूक केली आहे असं मला वाटत नाही. हो की नाही ग अंतरा? विराम, बघितलंस कसा आहे तुझा नवरा? तुझ्या समोर अगदी लहान मूल होऊन वागायचा, हा? आणि आता किती बदललाय बघ. तुझीच निवड होती ना ग लीला? आपल्या दोघींनाही असंच वाटतं ना, आपल्या अभिरामला आयुष्यामध्ये आनंदी करणारी फक्त एक आणि एकच व्यक्ती आहे, लीला. तुझी इच्छा आणि मला मिळालेले संकेत खरे ठरतील ग? तुला काय वाटतं? सर, हे लीला मोहिते यांच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले आहेत. आजचा दिवस काहीतरी कमालच आहे. लीला मोहिते, या योगायोगाला खरंच तोड नाही. आधी तू माझ्या गाडीसमोर चक्कर येऊन पडलीस आणि आता माझ्या हातात तुझ्या इनफर्टिलिटी टेस्टचे रिपोर्ट्स आलेत. लीला मोहिते, तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही. आता तर अभिराम जहागीरदारची बायको तू व्हायलाच हवीस. कारण तू जर एजेची बायको झालीस तर जहागीरदार घराण्याला कधीच वारस मिळणार नाही.